दौरा केले। या दौऱ्यामध्ये काय निष्पन्न होणार आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास नाही। आम्ही तुम्हाला जिल्ह्याचा नेता मानतो, मराठवाड्याचा नेता मानतो। तुम्ही प्रकर्षाने आपला आवाज आपल्या मतदारसंघाचा, आपल्या जिल्ह्याचा, मराठवाड्याचा आवाज बुलंद करावा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी लावून धरावी आणि सरसकट हेक्टरी 1 लाख रुपये अशी मदत शेतकऱ्याला होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण शेतकरी पूर्णपणे मोडून पडलेला आहे। तुम्ही प्रत्येक ठिकाणी दौरा करताय। आता देवेंद्र फडणवीस 2200 कोटी रुपये या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या नुकसानीला जाहीर करतात आणि महाराष्ट्रामध्ये दौरा करतात, ते आम्हाला योग्य वाटत नाही। त्यामुळं तुमची नैतिक जबाबदारी आहे। तुम्ही या जिल्ह्याचे पालक राहिलेले आहात, अजूनही तुम्ही जिल्ह्याचे पालक आम्ही मानतो, कारण जनतेमध्ये तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे। त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीसच्या मानगुटीवर बसून हेक्टरी 1 लाख रुपये आपण शेतकऱ्याला नुकसानीचं अनुदान मंजूर करून घ्यावं, ही आमची तमाम शेतकरी पुत्राची, शेतकऱ्याची माफक अपेक्षा आहे। आणि तुमच्याकडे एक आशेच्या किरणाने या जिल्ह्यातली शेतकरी बघतात। मला आशा आहे तुम्ही यामध्ये सकारात्मक सगळ्या गोष्टी करून घेताल, या प्रतीचं निवेदन आम्ही तुमच्या माध्यमातून देत आहोत। त्यामध्ये शेतकऱ्याचं जे आजपर्यंतच्या इतिहासात लातूर जिल्ह्याच्या जेवढं नुकसान झालं नाही तेवढं आता नुकसान आहे। म्हणजे 72चा दुष्काळ परवडला, त्याच्यापेक्षा भीषण परिस्थिती आज शेतकऱ्यांची झाली आहे। ही आपल्याला मला सांगताना म्हणजे खरंच या गोष्टीचं दुःख, एवढी वाईट परिस्थिती आपल्या जिल्ह्यावर आली। 4.5 लाख हेक्टर सोयाबीन होतं, 1 लाख हेक्टर तूर होती, उडीद होतं, या सगळी पिकं होते। सर्व पिकं आपल्या हातातून गेलेले। आपण जे म्हणतात 8500 ही मदत पुरेशी नाही आहे। मी माननीय देवेंद्रजींनाही त्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी आले, आम्ही त्याच्यावरही चर्चा झाली। त्यांनी म्हटले की आज आपल्याला GRच्या अनुषंगाने जेवढा काही निधी असेल हा पहिला आपण त्या ठिकाणी देऊ। मी तुम्हाला आवर्जून सांगतो, जिल्ह्यामध्ये किमान आपल्या मतदारसंघामध्ये आमचा प्रयत्न आहे की 8500चे हे दसऱ्यापर्यंत पैसे मिळायला पाहिजे। आणि नंतर त्यांनी आता दिल्लीला जाऊन माननीय पंतप्रधानांची भेट घेतली, देवेंद्रजींचा हाच प्रयत्न की परत आपल्याला 22,000 पर्यंत आपल्याला कसं घेऊन येता येईल, 22,000 पर्यंत आपल्याला शेतकऱ्यांना कशी मदत देता येईल, असा हा त्यांच्या माध्यमातून तो एक प्रयत्न आहे। त्याचसोबत तुम्ही जसं म्हणतात, मी स्वतः जर कधीही तुम्ही माझं स्टेटमेंट जर काढलं, मी 22,000 म्हटलं नाही, विरोधक म्हणतात 22,000 द्या, 25,000, पण मी सत्तेमध्ये असून देखील मी हेच म्हणतो की किमान 50,000 रुपये जर आपण देऊ शकलो तर शेतकऱ्यांना कुठेतरी थोडंफार पाठबळ दिल्यासारखं होईल, ही अशी माझी स्पष्ट भूमिका आहे। आणि हे कसं मिळवून द्यायचं हे ज्याच्या त्याच्या अनुषंगाने, त्याच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी होऊ शकतं। तर आपण काय केलं आहे की आता हे 8500 जेवढे जसे येतात ते आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो। नवीन जे वाढीव येणार आहे ते वाढीव आता जो त्यांच्या माध्यमातून प्रयत्न सरकार किंवा केंद्र सरकारकडनं ते वाढीव मागणी माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करत आहेत, ते 22,000। आणि अशा पद्धतीने 22,000 आणि हे जर आपण पाहिले, आणि खर्डणीच्या GRमध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, त्यांनी देखील त्याला मान्य केलं। म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा, आजपर्यंत राज्यामध्ये खर्डणीच्या जमिनीचा वेगळा पंचनामे आणि त्याचा वेगळा GR कधी आला नाही। हे आपल्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय तो GR काढले आणि खर्डणीच्या जमिनीचे आता पंचनामे, अजून जरा पाणी उसरलं की त्याचे सगळे पंचनामे 100% होऊन त्याची वेगळा पैसा, वेगळी मदत शेतकऱ्यांना आपल्याला देता येईल। असं आपल्याकडे एक मोठं माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची उरलेली जी काही आपल्याला मदत, नुकसान कसं भरून देता येईल। तर पीक काढणी प्रयोगावर माझं स्वतःचं लक्ष आहे। मी प्रत्येक गावाचा, प्रत्येक भागाचा मी स्वतः त्याच्यावर मॉनिटर करत आहे आणि ह्याच्यातून किमान 40,000 ते 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला विम्याच्या माध्यमातून मिळावं, हे 22,000 असं 60,000 ते 65,000 पर्यंत एक फिगर कसं टच करता येईल। बघा, अनेक गोष्टी असतात की हे मी काल विरोधक जरी भेटले, मी त्यांना देखील आव्हान केलं की असं संकट जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलं असतं तर तिथले सर्व पक्षाचे लोक एकत्रित, विरोधी पक्ष पण जी मागणी करतो काय ते काही चुकीची करतो असं नाही, आम्ही करतो ते काही चुकीची नाही, पण आज जिल्हा म्हणून सगळ्यांनी विचार करायला पाहिजे। जिल्ह्यातला शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून आपण सगळ्यांनी चालायला पाहिजे
आणि जिल्ह्यातली एक समान भूमिका आपण सर्वांनी ठेवायला पाहिजे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळायला पाहिजे. आणि मला आपल्या माध्यमातून मी व्यक्तिशः पूर्ण ताकदीने, आपल्याला देखील माहिती आहे माझं राजकारणातली सुरुवातच ह्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संघर्षातूनच झालेली आहे. आणि ज्या त्या वेळी आपण जे काही ठरवलं ते आपण शेतकऱ्यांच्या पदरामध्ये देण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला. तुम्ही माझं 20 वर्षाचं पत्रकार आहेत सगळे, आवर्जून मी सांगतो, सरकारमध्ये होतं, सरकारच्या बाहेर होतो, विरोधी पक्षात असताना देखील आपल्याला आठवते कोविडच्या नंतर आपण 72 तासाचं आंदोलन करून 10,000 कोटी रुपये हे ओव्हरऑल मंजूर झाले. त्यातला हायएस्ट पैसा हा आपल्या तालुक्यात आला. गेल्या वर्षी देखील आपण जर पाहिलं, विम्याचे असतील किंवा इतर असतील, याचे देखील पैसे आपल्या तालुक्यात आले. आता काही जण म्हणतात विम्याचे पैसे, पण मला आज मीडिया शेतकऱ्यांना आपल्याला कशी देता येईल हा एक प्रयत्न राहील. आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती केली आहे, पशुधनाचं जिथं 25,000 आहे तिथं 50,000 आपल्याला त्या ठिकाणी देता येईल, अशी एक भूमिका आपण त्या ठिकाणी मांडतो. आणि आपल्या सर्व बांधवांनी माझी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण जे काही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये शेतकऱ्यांना जी मदत करायची त्या मदतीसाठी मी आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना सांगतो की त्यांनी काळजी करू नये, त्यांनी धीर धरावं. निश्चितपणे सरकारकडनं जास्तीत जास्त त्यांना पाठबळ देता येईल, कारण एवढं मोठं नुकसान झालंय. पण जास्तीत जास्त जे आजपर्यंत कधी झालं नाही, नुकसान तर भरून येणारं नाहीये, पण जे काही आपल्याला त्यांना पाठबळ देता येईल ते प्रामाणिकपणे प्रयत्न जिल्ह्यामध्ये आपण करू.